पाहती गवळणी 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 पाहती गवळणी तवती पालती धानी मनती नंदाची मेला देने अभिमानाला मनती नंदाची पाहती गवळणी तवती पालती दुधानी मनती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरे समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम जगननियत पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहसं जलं चिन्तयामि यदक्षरमणाखेयम् आनन्दं मजकेवलम् श्रीमन्निवृत्तिनाथे ख्यातं दैवतमाश्रये नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती देवादी देवा जगतय जीवा विनंती माझी मला विनंती माझी जीवानी तुझे वर्णी गोधना जीवानी तुझे वर्णी गोधना जीवानी तुझे वर्णी गोधना वर्णी गोधना माईचे देई प्रेम काही प्रेम काही पाहती गवळणी तवती पालती दुधानी मनती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी काल्याच्या कीर्तनाकरता जी गवळण आपल्या समोर प्रस्तुत केलेली आहे ती जगद्गुरु तुकोबारायांची वरवर पाहता तिचा अर्थ जर आपण बघितला तर गवळणीने पाहिली पाहती गवळण काय पाहिलं त्यांनी तो पालथी दुधानी कशा होत्या पालथ्या होत्या मग त्यांनी त्यांच्या चर्चा सुरू झाली कुणी केला असेल हे असं मग त्याच्यामध्ये एक श्रेष्ठ गळून ती म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरी नंदाच्या पोराने ही चोरी केली कारण सोनं नाणं काही केलं नाही फक्त दुधाने पालथ्या घातलेल्या आहेत त्याच्यातलं नाहीसं झालेलं आहे काय नाहीसं झालेलं आहे काय केलेलं आहे याचा आध्यात्मिक विचार आहे थोडा त्याच्याशिवाय याची दुसरी चोरी जगामध्ये कुणी करू शकत नाही म्हटले पण आपला वाडा केवढा मोठा किती भिंती जाड जाड तो आलाच कसा त्याला काय माहिती हे म्हटले घरचा भेद्यान लंका दोन आपल्या
आपल्याच घरातला तुक्या मेला, जीव दशेने मेलेला, सवे तुक्या मेला, त्यानेच आणला इथं. तसा तो निर्गुण निराकार होता, पण त्याला सगुण साकार बनवलं. त्याने आपल्या घरचा पत्ता दाखवला आणि त्याच्यामुळेच ही चोरी झाली, असा वरवर शब्दशः अर्थ पाहिला जातो. पण अजून थोडा त्याचा अधिक विचार संतांच्या प्रमाणाने जर करायचा प्रयत्न केला तर याच्यामधून अधिक वेगळा काही अर्थ निघू शकतो. त्याचा थोडका विचार करायचा आपल्याला, अगदी आपल्या मर्यादित काळामध्ये, अगदी 15-20 मिनिटामध्ये. मला माहिती आहे तुम्हाला लई घाई आहे आणि तुमच्यापेक्षा मलाही खूप घाई आहे, त्याच्यामुळे अगदी थोडक्या वेळामध्ये आपल्याला ही चिंतनाची सेवा आणि प्रभूचरणी समर्पण करायचे आहे. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. भरतखंडे भारत देश आहेत, 9 खंड पृथ्वी आहेत आणि त्या 9 खंड पृथ्वीमध्ये सप्तद्वीप आहेत. त्याच्यामध्ये जंबू नावाच्या द्वीपामध्ये दंडकारण्यामध्ये आपलं वास्तव्य झालेलं आहे. भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पुण्यभूमी. आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकरायांच्या अधिष्ठानाने आणि विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने त्यांच्या चरणापासून निघालेल्या 2 गंगा, एक जलवाहिनी गंगा आणि दुसरी ज्ञानवाहिनी गंगा, याच ब्रह्मगिरीतून उगम पाहून आपल्या सर्वांना पावन करत अशा पवित्र स्थानावर या ठिकाणी हा अत्यंत आगळा आणि वेगळा. तसा मी त्याही सप्ताहामध्ये कीर्तनं केली, हरिपाठावरची कीर्तनं केली आणि हा उत्सव अत्यंत अशा सुपीक डोक्यामधून महाराजांच्या कसं ते ध्यानात आलं, त्यांनी कसा हा उपक्रम उभा केला. कारण कोरोनाच्या काळामध्ये अनेक विधी व्हायच्या बंद राहिल्या होत्या, त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी हा उत्सव गेले 4था उत्सव आहे आणि हा संपन्न होत आहे. त्यातली या उत्सवातली, या यज्ञातली, या सप्ताहातली काल्याची सेवा माझ्या महत्भाग्याने माझ्याकडे ती प्रस्तुत झालेली आहेत. हा अधिक मास महिना आहे, पुरुषोत्तम मास महिना. अधिकस्य अधिक फलम, याच्यामध्ये जेवढे तुम्ही दान कराल ते अधिक पटीनं ते दान प्राप्त होतं महाराज. याच्यामध्ये जेवढं तुम्ही कीर्तन प्रवचन ऐकाल ते अधिक पटीनं तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. जेवढं पुण्य कर्म कराल तेवढं अधिक पटीनं मिळतं. पण तसंच आपल्याकडून जर पाप घडलं तर ते काही एकिरीच राहत नाही, ते सुद्धा अधिकच पदरात पडत. म्हणून पाप टाळा आणि पुण्य कर्म करायचा प्रयत्न करा. असा हा पुरुषोत्तम मास आहे. मातृपितृ कृतज्ञता सोहळा 4था आहे, अखंड हरिनाम सप्ताह. त्या निमित्ताने दैनंदिन कार्यक्रम आहेत, कीर्तन प्रवचन आहेत, हरिपाठ, काकडा भजन वगैरे आहेत. आणि त्या यज्ञाची सांगता आणि परम श्रद्धेय आमचे हरिभक्तीपरायण शांताराम महाराजांनी आमच्याकडे दिली. समस्त आयोजक, व्यवस्थापक, समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, पाथर्डी गाव आणि विशेष रूपाने या ठिकाणी परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण शास्त्रीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. काय असतं, श्रेष्ठांच्या नामाचा उल्लेख करायचा नसतो, त्यांचा आदर करायचा असतो. आपल्या या उत्सवामध्ये या ठिकाणी सेवेकरता त्यांचे ते जर थोडेसे लवकर आले असते ना तर मला घाई होती द्वारकेला जायची, मी त्यांनाच फेटा बांधला असता. परंतु थोडेसे उशिराही आले आणि प्रभाकरजी महाराज, सर्व ग्रामस्थ मंडळी, गावून आलेली परिषद मंडळी, सर्वांच्या उपस्थितीने थोडकं चिंतन. आपण काल्याची सेवा आहे. काला फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहेत. उत्तर भारतात जर गेले ना तुम्ही, उत्तर भारतामध्ये तिथं लीला आहे, काला नाही. काला फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहेत. आणि श्रीमद भागवतामध्ये काल्याचे 3 अध्याय आलेले आहेत. आपण जर स्टडी अभ्यास केला तर काला या प्रकरणाचे 3 अध्याय आहेत.
त्याच्यामध्ये भगवान श्री व्यास मुनीने फार सुंदर ते रेखाटलेलं आहे चित्र. भगवान शुकदेवाने राजा परीक्षितीला सांगत असताना भगवंताने द्वापार युगामध्ये अवतार का घेतला याचे शास्त्रीय काही कारण आहेत. आता गीतेच्या भाषेतून बघितलं आपण तर सर्वांच्या श्लोक पाठ आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति, हे पाठाचे आपल्या परित्राणाय हे पाठाचे आपल्या. मग भगवंताला गोपाळाने विचारलं असावं, देवा तू ह्या मृत्यू लोकामध्ये हा अवतार द्वापार युगातला का धारण केला? म्हणजे माझं तो कामच आहे दुष्टांचा नाश करणं, साधूचं रक्षण करणं, धर्माची संस्थापना करणं, हे माझं काम असल्यामुळे मी अवतार धारण केला. गोपाळाने टाळ्या वाजवल्या. तुकाराम महाराज ना अशी मिठी घालली, तुम्ही टाळ्या वाजवा ना, सांगितलं ना देवाने आता अवतार धारण केला. खोट बोलतो, खोट कोण म्हटले? तुकाराम महाराज खोट बोलतो. म्हटले धर्माचं रक्षण त्याचा धंदा आहे, तो साधूचा त्याचा धंदा आहे, दुष्टांचा नाश त्याचा तो व्यवसाय आहे. धंदा आहे त्याचा. घेऊन या चक्र गदान हाची धंदा करतो. अवताराला म्हणजे तो धंदा करायला आला. प्रत्येकाचा धंदा ठरलेला आहे. एखादा मला मी शेती करतो, मी शेती करतो, काही उपकार करतो, तुझा तो धंदा आहे बाबा. एखादा म्हटला मी नोकरी करतो, मी नोकरी करतो, तुझा धंदा आहे तो. एखादा म्हटला मी लाऊडस्पीकर वाजवतो, अरे बाबा तुझा गावावाले गावावाले असल्यामुळे थोडस जपून घेतो. आता हे म्हणायला लागले महाराज मी पखवाद वाजवतो, पखवाद वाजवतो. पखवाद वाजवणं. एखादा म्हणला माझ्यासारखा मी कीर्तन करतो, मी कीर्तन करतो. अरे कीर्तनकार तुमचा धंदाच ठरलाय सध्याच्या काळामध्ये, बर का? ऐका, तुकाराम महाराज म्हटले तुम्ही टाळी वाजवली, मी नाही वाजवणार. मला माहिती आहे तो कशा करता आला. म्हटले कशा करता आला? म्हटले आपलं भक्तांचं त्याच्यावर एवढं मोठं कर्ज आहे, त्याच्या डोंबल्यावर, डोक्यावर नाही म्हटलो मी. आता तुकाराम महाराज रागेल होते जरा, त्याच आवेशात बोललं पाहिजे ना. मग त्याच्या डोक्यावर आपलं एवढं मोठं कर्ज आहे आणि त्याला झालंय त्याचं ओझ. कोणाला? देवाला. मग त्याच्यातून उतराई वया करता तो अवताराला आला. ऋण फेडावया अवतार, ऋण फेडावया,
देव म्हणतो धर्मरक्षा वया, भगवान म्हणतो मी साधूचं रक्षण करण्याकरता, भगवान म्हणतात दुष्टांचा नाश करण्याकरता, तुकाराम महाराज म्हणतात ऋण फेडावया अवतार. आता दोघांनी जर अर्ज भरला असेल, म्हणजे देवानी भरला अर्ज, मी माझ्या धर्माचं रक्षण करण्याकरता, दुर्जनांचा नाश करण्याकरता, साधूचा सांभाळ करण्याकरता अवतार घेतो, आणि तुकाराम महाराजांनी अर्ज जर भरला, तुकाराम महाराज त्याच्या विरुद्ध उभे राहिले आणि ते म्हटले हा कर्ज फेडायला आला. बरं जाऊ द्या, आपल्यावर जर असा प्रसंग आला, आपल्याला जर मतदान करायची पाळी आली, तर आपण देवाचं म्हणणं खरं मानू का संतांचं म्हणणं खरं मानू? असा प्रसंग कोणाच्या जीवनात येऊ नये. कारण देव तेवढा श्रेष्ठ आणि साधू देवापेक्षाही श्रेष्ठ. जरा जपून बोलतो बरं का मी, ते व्हिडिओ चालू आहे पुढे म्हणून त्याच्या जास्ती बोललो असतो, परंतु ते कॅच होऊन राहिलं त्याच्यामुळे जरा जपून बोलावं लागतं मला सुद्धा. तेव्हा भगवान परमात्मा श्रेष्ठ आहे, पवित्र आहे, पवित्र नाम पवित्र मंगला महाराज, आणि साधू त्याच्याही पेक्षा भगवंतापेक्षाही पवित्र. तुम्ही मतदान कोणाला करणार? जाऊ दे, हे जर नाही कळालं, एक निस्ताच निवडून येतो पण कामच करीत नाही, दुसरे न निवडून येता काम करते, त्यांनी जर अर्ज भरला, तुम्ही कोणाला मतदान करणार? सोपं आहे का नाही? म्हणून सर्व मत तुकाराम महाराजांच्या पेटीत पडले नाही, देवाचं डिपॉझिट जप्त झालं. कारण तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या. या विश्वामध्ये सत्य बोल कोणाचे असतील तर ते फक्त संतांचे आहे. देवामध्ये देव कधी कधी प्रसंग आल्यावर त्याच्यातून मोकळा होतो, पण खोट हानीतो. कधी स्वतः तर बोलतो, दुसऱ्याला सुद्धा बोलायला लावितो. धर्मासारखा एवढा सत्शील महात्मा, त्याला म्हणते बोल 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 बोल, काय होतंय? राज्य मिळवायचंय ना तुला, म्हण अश्वत्थामा गता, म्हण म्हण म्हण. लावलं ना खोटं बोलायला त्या धर्मराजाला, अंगठा गळाला अंगठा. बाकीचे तर सर्व पडलेच होते, पण अंगुष्ठ त्यासाठी कर्मा गेला. महाराज वदविले धर्ममुखे नारायणा, अंगुष्ठ त्यासाठी कर्मा गेला. बाबा त्या कर्माच्या द्वारे डाव्या पायाचा अंगठा गळून पडला धर्मराजाचा. काय वर्णन सांगू तुम्हाला? म्हणजे देवाचं तसं एक तरी वाक्य मला ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं, निवृत्तीनाथांचं, एकनाथ महाराजांचं, तुकोबारायांचं एक तरी वाक्य दाखवा तर ती खोट बोलले असते. म्हणून करताना ऋण फेडावया अवतार केला. कोणाचे ऋण? आता सर्व ऋण मी सांगणार नाही. नंद यशोदा, गोपाळ गवळणी, गाई वासर, यमुना, वृक्षवल्ली, एक एकच नव्हे, त्या गोकुळाच्या पंचकृषी जेवढं स्थान होतं, जेवढे जीवजंतू होते, तेवढ्यांचे ही ऋण भगवंतावर होते. आता कोणाचे किती होते? कोण दशरथ आपलं त्या नंदबाबा कोण होते, यशोदा कोण होती, त्या गवळणी कोण होत्या, गोपाळ कोण होते, वगैरे वगैरे वगैरे. आता त्याला मोठं 4-5 तासाचं काल्याचं कीर्तन पाहिजे. आता आपल्याला साखरपुड्याची गाय होईल असल्यामुळे मी काही जास्ती लांबवणार नाही. म्हणून करताना मी काही सांगणार नाही. फक्त ज्यांचा संबंध या अभंगाशी आला त्या गवळणींचे ऋण मात्र मी सांगू शकतो या आजच्या कीर्तनामध्ये. आपण लक्षपूर्वक ऐकणारे आहेत म्हणून, शुद्ध चित्ताने आपण श्रवण करणारे आहेत म्हणून त्या
गवळणी कोण होत्या? ज्यांच्याकडे भगवंताने चोरी केली त्या गवळणी कोण होत्या? नाथ महाराज भागवतात सांगतात, होय त्या जानवेद गर्भीच्या श्रुती रूपी माझी प्राप्ती. त्या कोण होत्या? या जगतामध्ये भगवंताला जाणणारे ग्रंथ निर्माण झाले. बरं, त्याच जाणार त्याच्यामध्ये पहिला आहे वेद, श्रुती, उपनिषद, आदी ग्रंथ भगवंताचं वर्णन करतात पण ते वर्णन पूर्ण होत नाही. श्रुती नीती नाही, तो जाणल्या जात नाही, तो ओळखल्या जात नाही, त्याची प्राप्ती होत नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला. त्यालाही सुद्धा चार तोंडाचा ब्रह्मदेव, ज्ञान नावाचा गुण भगवंताने प्रदान केलेला ब्रह्मदेवाला ज्ञाने उपदेशिला चतुरानन, त्यालाही नाही त्याचं वर्णन. या श्रुतींना असं वाटलं भगवंताच्या सगुण रूपातल्या सुखाचा अनुभव घ्यावा. मग त्यांनी याचना केली, प्रार्थनेने सिद्धी होते. बरं का, प्रार्थना करीत जावा. जगामध्ये असा कोणताही धर्म नाही का तो प्रार्थना करत नाही. अतिरेकी आहेत ना, अतिरेकी बॉम्ब टाकणारे लोक, मारणारे, ते सुद्धा प्रार्थना करतात. आपल्यापेक्षा त्यांची प्रार्थना जास्ती कडक आहे, लय नियमामध्ये आहे. आपला जर इकडं काकडा चालला तो तिकडं वाकडा होतो, पण काकड्याचं येत नाही. इकडं हरिपाठ चालला तर तिकडं पाठ करतो, पण हरिपाठाकडे येत नाही. आपल्याकडं थोडं महाराज झाला, थोडं यायला लागलं, थोडं हे करायला लागलं तर त्याला वाटतं महाराजांनी टाळ घ्यायचा नसतो, महाराजांनी काकड्याला उठायचं नसतं, महाराजांनी दिंडी चालायचं नसतं. महाराज अशा एक मानसिकता निर्माण झाली आपल्या धर्मामध्ये. चुकीची आहे फार. त्या भजन केल्याशिवाय महाराजांच्या बापाला सुद्धा मुक्ती नाही. महाराज भजन, तुका म्हणे येथे भजन प्रमाण. प्रमाण काय आहे? इथं भक्ती, नामस्मरण, वारी, व्रत, वैकल्य हे प्रमाण आहेत. अजिबात चालत नाही. मग तेव्हा भगवंताच्या साक्षात्कार व्हावा, भगवंताचा समागम व्हावा म्हणून करताना त्या श्रुतींनी याचना प्रार्थना केली. म्हटले तुम्ही असं व्हा, तुम्ही आता दंडकारण्यामध्ये ऋषींच्या रूपाने अवतार घ्या. ते साधू महात्मे जे आहेत ना, बोधाला, पूर्ण बोधाला पोहोचलेले महात्मे, आणि ते दंडकारण्यामध्ये प्रगट झाले. योगायोगाने त्रेतायुग लागलं, रामायण घडलं. रामायण सर्वांना माहिती आहे. भगवान अवताराला आले, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. अयोध्येमध्ये आनंद झाला, बाल शिक्षण वगैरे सुरुवात झालं, मौजी बंधन झालं, आणि 12 वर्षाच्या वयामध्येच विश्वामित्राने यज्ञाचं रक्षण करण्याकरता नेलं. तिथून जनक राजाचा फोन आला. फोन नव्हता तेव्हा, पण निरोप आला. आता आपण त्या फोनच्या युगात असल्यामुळे येतात ते शब्द. आणि मग तिथून ते मिथिलेला गेले. तिथं स्वयंवर झालं. का स्वयंवर? 4 भावांचे लग्न झाले. अयोध्येत आले. दशरथाच्या कानाजवळचा एक केस पांढरा झाला होता. तो म्हणे आता राज्यावर रामाला बसवलं पाहिजे. विचार विनिमय झाला आणि भगवान प्रभू रामरायांचा राज्य अभिषेक ठरला. झाला का नाही मला नाही माहिती अजून, पण ठरला.
ठरलेल्या गोष्टी होत्यातच का हो? हळदीला गुण किती मोडली. परवाची ती एक बातमी आणि 40च्या टायमाला नवरी फरार. अवघड. आता लय कठीण गोष्टी ऐकायला येऊन राहिल्या महाराज. त्याच्यामुळे आता ठरत आणि घडत वेगळं. हे त्रेतायुगामध्ये असंच झालं. रामाला अभिषेक करायचा ठरला, जिकडे तिकडे तयार झाल्या सर्व, आणि रात्रीतून सरकार बदललं. कोणी बदलवलं? दोघी जणीच होत्या मंत्रिमंडळामध्ये. दोघींना राजवट बदलावली रात्रीतून. त्या मंथरेला कैकेला आताशी कळालं राजवट बदलल्यावर काय होतं. कळालं त्यांना धन्यवाद, नाही कळालं त्यांना डबल धन्यवाद. विठाला विठाल. असू द्या. राज्याभिषेक झाला नाही, मग वनात जावं लागलं. दंडकारण्यात आले आणि मग त्या ऋषींना कळालं का अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा दंडकारण्यामध्ये आलेले आहे. चला ना दर्शनाला. मग लोक दर्शनाची लय घाई करतात. काही काही तर ना घरूनच हार करून येतात. तिड जाऊस तो पार हार होती बर का. ते हातात फुलन आमकन दमकन पालन. हो, हे पवित्र पाहिजे दर्शनाकरता. दर्शनाकरता अंतकरण जे लागतं ना, तिड जात्या डोळे जाती त्याला पाहत ना, तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी. तिड जात्या आणि डोळे दाखवून घ्या. त्याला आता बोलणं कशाला जात्यात काय काय कळत नाही. दर्शन कसं घ्यावं, दर्शनाची परिस्थिती काय आहे, दर्शनामध्ये चित्त किती पवित्र पाहिजे याचं स्वतंत्र चित्त आहे. ते गेले निघाले, चला दर्शनाला, चला दर्शनाला, चला दर्शनाला. ते एक म्हण थांबा, आता आपण एवढे 16,108 ह्या श्रुती आहेत, आपण एवढे जमलो तर आपण एक विचार करू ना. तिथं गेलो, दर्शन केलं, आणि जर तो प्रसन्न झाला भगवान परमात्मा, त्याच्याकडे काय मागायचं. ते म्हणे आपण असं करू, आपला रस्ता लय खराब आहे, गप्पच म्हणे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना निघाल्या. म्हटलं मग आपण आपले घर, पक्की घर बांधून घेऊ. सांगितलं प्रधान आवास योजना आहे, त्याच्याबद्दल तू चिंता करू नको. म्हटले मग तिसरा उठला, तो म्हणे आपण बंधारा बांधू, होतोय पाऊस दर वर्षाला, काय काळजी नको करू. मग काय मागायचं काय. एक म्हणला का रे बाबा, आपण सर्व ब्रह्मचारी, पर्णकुटी सारवायची आपणच, संविधा आणायची आहे आपणच, यज्ञ करायचा आहे आपणच, स्वयंपाक करायचा आहे आपणच. म्हटलं तुझं काय मत आहे. नाही, आपल्याला एक जर बायको असती, तिनं घरातलं पाहिलं असतं, आपण बाहेरचं पाहिलं असतं. म्हटलं गप्राय, चांगले चांगले थपीला पडले. आपल्याला कोण देतो दाढी जाटावाल्यांना. आपल्या नावावर नाही 5 पांड जमीन, आपल्याला नाही नोकरीवाले शेतीवाले त्यांना सुद्धा मिळाला. तू, मला माहिती आहे, पण माझं एक म्हणणं तुम्हाला पटलं तर बघा. वनात यायच्या अगोदर विश्वामित्राच्या आश्रमातून ते मिथिला नगरीला जात असताना रस्त्यात एका दगडाला भगवंताचा पाय लागला. त्याची काय झाली झाली का नाही म्हणे. हा झाली म्हणे, बाई झाली. म्हटले मग आपण जर त्याच्याकडे गेलो आणि तो जर प्रसन्न झाला आणि त्याला जर आपण म्हटलो दगडाला पाय लाव, त्यांनी जर पाय लावला
तर त्याची काय होईल? बाई बस्ता बांधायला नको, लॉन्स पाहायला नको, भांडी घ्यायला नको, वराड बोलवायला नको, पत्रिका छापायला नको, रेडीमेड बायको मिळ. म्हटले हा म्हणतो त्याच्यात जरा अर्थ आहे बर का. आहे काय म्हणे? विचार ठराव पास करा. एका मताने महाराज फायद्याचे ठराव असले का? ठराव फक्त आपले पास होती नाही, त्यांचे ठराव पास होत्यात महाराज. त्यांचं बोलतो मी. आता इकडं ऋषींना सर्वांनाच बायकोची आवश्यकता होती, ठराव मंजूर झाला, मग ज्याची ते लागलं शोधायला. काय पाय काल लावायचा होता कशाला? दगडाला. आणि दगडाची काय होणार होती? बाई. आणि मग ते काय शोधायला लागले? दगड. कसा दगड? मॅचिंग बायको पाहिजे. बायको आपल्याला मॅच झाली पाहिजे. मग जो उंच होता ना त्याने उंच चित्तूर पाहिजे, जो गुटका होता ना त्याने गोल गोटा पाहिला. बर. जो जरा रंगाने बरा होता ना त्याने पांढरा शुभ्र दगड पाहिला. ब्लॅक आणि व्हाईट बर का. एक थोडा काळा होता त्यांनी म्हणजे आपल्याला गोरी कायची मिळती, आपल्याला बरी काळी. महाराज तेवढे दगड घेतले, शोधले त्यांनी दगड, सापडले त्यांना दगड. कीर्तनात लवकर सापडायचं. आणि मग ते दगड डोक्यावर घेतले आणि निघाले. तो म्हणे गप काय चालले म्हणे? असं नाही चालत म्हणे. भजन केलं का तो देव लगेच दर्शन देतो. भजन करा म्हणे. मग केलं ना भजन सगळं. श्री राम जय राम जय जय राम. बोला बोला. बस एवढं घरी गेलो वेळ कमी असल्यामुळे आठवून येतो. असं भजन करीत 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 गेले. भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपेले होते. लक्ष्मणाने पाहिलं. लक्ष्मणाचा तो शेषाचा अवतार पाहिल्या पाहिल्या चवताळला बर का. साप आहे ना भेटल्यावर हरिपाठ नाही करीत. बरेच साप असे लगेच फुसकाराचा. कोणची तेवढं ना काही विचारू. लगेच धनुष्यबाण काढला. हालचाल झाली. भगवान म्हटले लक्ष्मण काय करतो? त्या काही ना पाय ना ते बाबा लोकही फितवले. याद्या जाहीर झाल्या 40 बाबांच्या बर का. घुसखोर म्हणून याद्या प्रसिद्ध झाल्या. लाजा राहिल्या नाही महाराज. काय करतील हे राजकारणी काय नाही तपास लागणार नाही. जाऊ द्या. आता माझा विषय भरकटल नाही तर मी त्या विषयावर बोलत असतो. ऐका. आणि म्हटले ते बघ ना ते साधू पाठवले काही ना. भगवान म्हटले भाऊ दिसत तस आणि म्हणूनच हा हा ऐक. मग ते ऋषी आले आणि मग त्यांनी भगवंताला पाहिलं. भगवंताने ज्या हेतूना ते आले होते त्या हेतूने त्यांना दर्शन दिलं. आपण दर्शन घेतोय, तो देतोय का नाही याचा कधी आयुष्यात विचारच केला नाही अजून. आपण फक्त दर्शन घेतोय. गेलो होतो पोलिसायला 200 रुपये दिले आणि मध्येच घुसलो. भेटल ना देव तुला. या जन्मात तर नाही भेटायचं. चोरी मारी महाराज घरी चोऱ्या करते तेवढं बरे. पंढरपुरात जाऊन बारीला लागून चोऱ्या कसा देव भेटल हो. आता दर्शन घेणाऱ्याने दर्शन घ्यावं पण देणाऱ्याने ते दर्शन दिलंही पाहिजेत ना. भगवंतांनी त्यांचा भाव ओळखला आणि त्यांना आत्मदर्शन प्रभूने प्राप्त करून दिले. ते भगवंताचं ते स्वरूप पाहिलं, ते रूप पाहिलं आणि स्तब्ध झाले. त्यांच्या अंतकरणातला भाव मावळला.
पुरुष भाव मावळला, कांत भाव निर्माण झाला. काय झालं? तुझं पाहता विठ्ठला देह सांख्यशास्त्राचा आता विज्ञान भाषेमध्ये सायकोलॉजी. एकदा चित्त एखाद्या रूपामध्ये जर गुंतलं तर त्याच्याशी ते एकरूप होत असत. सारखे पाहत राहिले, डोळे भरून पाहत राहिले, ते रूप पाहत राहिले. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाली. भगवान म्हटलं, अरे बाबांनो, अरे ऋषीमुनी साधूंनो, तुम्ही माझ्याकडे आले, तुमची इच्छा काय आहे? काय काय कशा कोणत्या हेतून तुम्ही आलात? काय इच्छा आहे तुमच्या अंतःकरणामध्ये? कशा करता आले होते ते? बायका. त्यांची काय इच्छा होती? या दगडाला पाय लावा आणि याच्या काय करा? बाया बनवा. इच्छा ही होती ना. भगवंताला पाहिल्यावर त्यांची ती इच्छा मावळली आणि त्यांनी हात जोडले, भगवंताला म्हटले, आम्हाला बायका आम्हाला आम्हाला बायका करून घ्या ना. भगवान म्हटले, तथास्तु. आता मी सध्या एक वाणी, एक वचनी, एक पत्नी आहेत. मी आता तुमचा स्वीकार करू शकत नाही, परंतु तुम्ही असं करा, पुढच्या अवतारामध्ये गोकुळामध्ये गवळणी म्हणून या, मग तुम्हाला माझ्या स्वरूपाचं दर्शन होईल. वेदाच्या श्रुती साधूच्या रूपाने प्रगट झाल्या. साधू महात्मे भगवंताच्या दर्शनाकरता केले. भगवंताने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्याच श्रुती साधूच्या रूपातून गवळणीच्या रूपामध्ये आणि गोकुळामध्ये आल्या. आता त्या श्रुती वेदाचे 3 कांड आहेत. कर्मकांड आहेत, ज्ञानकांड आहेत आणि उपासना कांड आहे. लक्षपूर्वक इडच गमक अख्ख. गोकुळामध्ये त्या गवळणी ज्या अवताराला आल्या त्या सुद्धा 3 प्रकारच्या होत्या. जाऊ द्या, गोकुळाचं राहू द्या बाजूला. आता पाथर्डीचं घ्या. पाथर्डीमध्ये किती प्रकारच्या बाया आहे? 3च. कोणत्या कोणत्या? एखादी सासू असल, एखादी सून असल आणि एखादी लेक असल. गोकुळामध्ये ज्या गवळणी प्रगट झाल्या, कर्मरूपी ज्या श्रुती होत्या त्या सुना झाल्या. ज्ञानरूपी ज्या श्रुती होत्या त्या लिखी झाल्या आणि उपासनारूपी ज्या लिखी श्रुती होत्या त्या सासवा झाल्या. कोणी सुना कोणी कुणी सुना, कुणी लिखी आणि कुणी एकी स्वतंत्र. मग कर्मपर श्रुती सुना झाल्या, ज्ञानपर श्रुती लेकी झाल्या आणि उपासना परश्रुती सासवा झाल्या. काय झालं गोकुळामध्ये?
भगवान प्रगट झाले. भगवान अवताराला नाहीये, भगवान प्रगट होता. कारण वेदांत शास्त्राने 6 वस्तू अनादी सांगितलेल्या आहेत. ब्रह्म अनादी सांगितलेला आहे, माया अनादी सांगितलेली आहे, आणि जीव सुद्धा अनादी सांगितलेला आहे. आणि या तिघाशी आलेला संबंध अनादी सांगितलेला आहे. मायेचा जीवाशी, मायेचा ब्रह्माशी, मायेचा मायेशी, या प्रत्येकाशी संबंध अनादी सांगितलेला आहे. तेव्हा त्या गोकुळामध्ये भगवान प्रगट झाले, आले नाही, प्रगट झाले. अयोनी संभव प्रगटला हा अयोनी संभव नव्हे काही श्रमे नाम याचा स्वामी प्रगटला प्रगट झालेला आहे. भगवान प्रगट झाले, गोकुळामध्ये आले. केव्हा आले, कुठून आले, कसे आले, श्रीमद भागवतामध्ये त्याचं चिंतन आलेलं आहे. देवाला घरा नंदाचिया गावा. भगवान गोकुळामध्ये प्रवेश करतात केव्हा, जेव्हा गोकुळामध्ये येण्यासारखं वातावरण निर्माण होईल तेव्हा. भगवान आपल्या गोकुळात येतील केव्हा, गोकुळातलं वातावरण निर्माण होईल तेव्हा. म्हटले कसं वातावरण लागतं, क्षेत्र कोणतं निवडा, वातावरण निर्मितीशिवाय नाही. आपण पंचपदी घेतो ना कीर्तनाच्या अगोदर, पंचपदी कशा करता, वातावरण निर्मिती आहे. पंचपतीला सुरुवात झाली का लोक आवरायला सुरुवात करतात, निघायला. वातावरण निर्मिती आहे ती कोणत्याही क्षेत्रामध्ये. आता हे राजकारणी लोक एवढे मोठे होल्डिंगन आमकन तमकन, हे वातावरण निर्मिती आहे. क्षेत्र कोणतं असतं, वातावरण निर्मिती असते. रात्रीतनं ते शिबिरातलं कीर्तन केलं, आणि त्याच्यामध्ये वातावरण निर्मिती काय असते प्रत्येक क्षेत्रात. संसारात काय वातावरण निर्मितीच आहे. ते मधलं जे राहतं ते सांगतं पोरग असतं, पोरग 14 गावं फिरा, सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही. ते मधलं लय हुशार लागत महाराज, ते दोन्हीकून पाखवात वाजवणार लागत बर का. तिकडे गेल्यावर सांगत पोरगी अशी, हो नक्षत्रासारखी पोरगी, काय सांगावं तुम्ही. स्वयंपाक करून घ्या, शिवण काम करून घ्या, ते कॉम्प्युटर चालवून घ्या, बरं का. काही येत नसाना, 10वी फेल का असाना, पण सांगत लय मिरची मिरची लावून लवंगा हिरे जिरे मिरे टाकून फोडणी देऊन सांगत मधलं जे राहत. आता सकाळी एक बाहेर गेलो होतो मळ्यामध्ये, भाकर ठेवली अशी जवळ, 2-3 भाकरी, चटणी, कांदा, लोणचं वगैरे, आणि गेलं कामाला. तिकडे कुत्रा आलं, गेलं भाकरी घेऊन. 4 पायाचं होतं कुत्र. याला तर काम टाकून येत आहे ना, खूप भूक लागली, घरी आलं, खूप भूक, मला वाढ 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 वाढ. ती म्हणे वाढ वाढ काय, भाकर दिली होती ना बांधून, नेली ना कुत्र्यांनी. कोणच्या तरी नेली, जाऊ द्या, नेली ती कुत्र्यानी भाकर. ती म्हणे दुपारी पाहुणे आले होते, तुकडा नाही राहिला टोपल्यामध्ये, कर ना लवकर, कर ना आता लवकर स्वयंपाक म्हणल्यावर तिनं लगेच पीठ काढलं भाजीला. ते सांगितलं आता चिरून चारून भाजी नाही जमणार, आता कालून, मग लवकर होणार. कोणचं फार मन इटलंय ते ऐकू पिटलं. कोणच्या सुगरणीनं काढलंय ते तपास घेऊन राहिलो मी तिचा. पिटलं काही नाही महाराज, असं त्याच्यात थोडं तेल, थोडं हिरे, थोडं मिरे, थोडे जिरे, थोडे असं टाकलं थोडंसं, जरास त्याला चारकानं वाजलं, त्याच्यात टाकलं, बटा 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 केलं का झालं. ते उचललं, ते ठेवलं आवलावर. आऊल कळत का,
म्हाताऱ्यांना विचारा आऊल चुलीच्या बाजूला राहते त्याच्यावर ठेवलं राहतं तिकडे थोडा थोडा जाळ जात असतो आऊलाचा राहिलंच नाही महाराजचे आता काय सांगा आणि मग तिनं पिठाचा डबा घेतला तवा ठेवला चुल्यावर पीठ मळलं चंद्रासारखी गोल बर का भाकर बनवली बसली तो म्हणे तुझं का डोकं फिरलं का पोटामध्ये उंदर पळून राहिले माझ्या तू खुशाल बसली ती म्हणे थांबा अगं तू भाकर टाक ना तव्यावर ती म्हणे वातावरण तयार होऊ द्या कळालं का नाही अजून कारण तवा तापल्याशिवाय पहिल्यांदा अगोदर चूल तापावा लागती चूल तापल्याशिवाय तवा तापत नाही आणि तवा तापल्याशिवाय भाकर भाजत गार भाकर भाकर नाही व्हायची दीड होईल दीड पापुडा येणार नाही जाऊ द्या वातावरण वातावरण भगवान म्हटले मला गोकुळात जायचं आहे गोकुळामध्ये वातावरण निर्माण झालं पाहिजे काय वातावरण निर्माण झालं पाहिजे गोकुळातल्या लोकांनी मला ओळखलं पाहिजे ओळखण्याकरता त्यांना ज्ञानाची गरज आहे आणि त्यांना ते ज्ञान सामान्य ज्ञान देऊन उपयोग नाही मग त्यांना ब्रह्मज्ञानाची गरज आहे भगवंताने पहिलं पॅकेज जायच्या अगोदर लोका गोकुळीच्या झाले गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान काही साधना करायच्या अगोदर लगेच ते ब्रह्मज्ञान प्राप्त झालं ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मारायला लागलं पण नुसतं कोड ब्रह्मज्ञान काही कामाचं नाही महाराज त्याला काय पाहिजेत त्याला काय पाहिजेत लक्ष्मी पाहिजेत ना पैसा पाहिजे आता ती लक्ष्मी देवाच्या जवळ ती लक्ष्मी आणि तिची आपण इच्छा करतो आपल्याला मिळावं नारायण नको नारायण नको नुसती लक्ष्मी पाहिजे कशातही लक्ष्मीच मिळवी त्या महाराज काही पाहिलं का लक्ष्मीच मिळाली पाहिजे त्याच्या बायकोची इच्छा करते त्याला राग नाही येणार का हो रावणाचं काय झालं चांगलं ऐकून आहे ना आपण हा तिची इच्छा करा पण कधी अगोदर तिच्या नवऱ्याला प्रसन्न करा तो आला का ती आपाप माग माग येते पण लोकांना तो नको फक्त काय पाहिजे भगवंताने पाहिलं गोकुळामध्ये माझे भक्त आहेत त्यांचे ऋण फेडायचे आहेत आणि ती लक्ष्मी तर काय पाय सोडायला तयार नाही इकडून उठायची तिकडं तिकडून उठायची इकडं इकडून तिकडं तिकडून इकडं माझी तिच्याकडं शांताबाई नाही लक्ष्मी भगवान म्हटले लक्ष तुझं लक्ष कुठं आहे म्हणजे काय करू जाय गोकुळामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये वास्तव्य कर घरोघरी झाला लक्ष्मीचा दैन्य दारिद्र्य असत त्रास काय झालं ज्ञान झालं लक्ष्मी प्राप्त झाली पैसाच पैसा मग बंगला बांधावा का गाडी घ्यावा निवडून यावा का गटरीत पडावा म्हणजे माणसाला चिंता वाढते ना भगवान म्हटले जोपर्यंत माझ्या भक्तांच्या अंतकरणामध्ये चिंता नावाचा दोष आहे तोपर्यंत मी गोकुळात येणार नाही गोकुळात या गोकुळात भगवंताने सीबीआयचं पथक सोडलं त्या चिंतेच्या पाठीमाग आणि तिला कळालं आणि जेव्हा बाई पळाली महाराज चिंता ती पळाली गोकुळ बाहेरी बालकडेचे लय प्रमाण आहे तर लय मोठा इतिहास आहे एवढा मला मांडायचा आहे नाही आणि माझ्या एवढा पाठही पण नाही तर गोष्टीची एक गोष्ट
आपल्याला काय एवढं येत नाही बाबा त्याच्यातनं. ती चिंता पळाली. असं तू एक प्रमाण म्हटलो, चिंता ती पळाली. एक पाठीमागं उभं होतं, ते म्हणतं बायको ती पळाल. अरे भाऊ, बायको नाही पळाली, चिंता पळाली गोकुळाबाहेरी. आणि मग प्रवेश भीतरी केला देवी. याचा आध्यात्मिक विचार सांगत असताना आपल्या देहरूपी गोकुळामध्ये जर प्रविष्ट व्हायचं असेल, पहिल्यांदा सद्गुरूच्या कृपेने ब्रह्मज्ञानाचा उदय होणं गरजेचं आहे. भगवान नारायणासह लक्ष्मीचं अधिष्ठान ज्ञान प्राप्त झालं, सर्व शास्त्रांचं आकलन झालं, आणि मग कोणत्याही प्रकारची चिंता न करता भगवंताचं प्रागट्य होतं. भगवान गोकुळामध्ये प्रगट झाले. आता लवकर प्रगट झाले. भगवान 5 वर्षाचे झाले, बरं का. झाले पटकन होत्या कीर्तनामध्ये. आम्हाला फॅसिलिटी तेवढं पॅकेज आहे आम्हाला. चरित्र ते उच्चारा. मग आता भगवान रांगायला लागले, आणि रांगता रांगता भगवंताने केलं चरित्र. रांगत रंगनी चोरीत लोणी राहून धरती बांधिती चरणी देती घरा. अशा प्रकारे भगवंताने त्या गोकुळामध्ये चोरी करायला सुरुवात केली. आता काय झालं, जिथं ही चोरी झाली त्या घरची हकीकत अशी आहे, त्या सासूची सून आणि त्या सासूची कार, तिची कार लग्न होईल पण ती माहेरी आली. आणि तेव्हा नंदभाव जायचं जमायचं चांगलं, कारण नंदबाई तेव्हा वाटा मागत नव्हती, तेव्हा त्यांचं चांगलं जमायचं. आता नंद व्हायचं का जमत नाही माहिती का, तिकडचंही पाहते मी करतही पाहते. अवघड आहे, अवघड. जाऊ द्या. आणि मग गप्पा वगैरे झाल्या, जेवण खावणं झाले, आणि मग संध्याकाळी झोपल्या. सासू झोपली, कारही झोपली, सुनई झोपली. पहाट झाली. पहाट तैसी गुरुकृपा उखा उजळली. कोणती पहाट? गुरु वचनी फुटली पहाट. चला, पहाट झाली. मग आता सांगा, त्या कुटुंबामध्ये पहिल्यांदा मी तेव्हाच सांगू राहिलो बरं का, आता तर 2026 मधलं नका ऐकू, तेव्हाच ऐका, 5,500 वर्षापूर्वी. मग सासूही घरात होती, कारही घरात होती, आणि सुनई घरात होती. पहाटी पहिल्यांदा उठत कोण? कोण? काय म्हणतात सासू, काय ते सासू म्हणतात त्यांचंही बरोबर आहे, आणि सून म्हणतात त्यांचंही बरोबर आहे. म्हटलं तुम्ही कसं काय बरोबर? जे म्हणते ना सासू उठती, तो 2026चा काळ. कारण आता या काळामध्ये सासूच लवकर उठती, अंगणवाटा झाडीती, रांगोळी बाहेर काढीती, स्वतःच उरकीती, चहा ठेवीती, आणि मग जाती राणीकडं. बाईसाहेब उठा, घ्या चहा. नाही जावा तर तुकडा मिळणार नाही. तो आताचा काळ आहे. त्या काळामध्ये पहिल्यांदा कोण उठत असल? सून. शाबान. सून उठली. सून उठल्यानंतर जांभळ्या वगैरे मी एक जांभळी घेऊन घेतली, आणि मग जांभळे वगैरे दिले, आळ्या पिळ्या दिल्या, आणि तिनं समोर पाहिलं. कारण त्या वाड्यामध्ये सुनाचंही कपाट होतं, सासूचंही कपाट होतं, आणि कारीचंही कपाट होतं. कारीचं इकडे कपाट होतं बर का, दोन्हीकडे राहत असत. आणि मग पहिल्यांदा ती सून उठली, आणि तिचं लक्ष गेलं कपाटाकडं. कपाट उघडलं. आता कपाट म्हणल्यावर कपाटामध्ये काही ना काही चिकडं मिकडं राहत. ती गेली ना, तिनं पाहिलं, महाराज चिकडं मिकडं जशाना तसंच.
त्याला नाही हात लावेल. सोनं नाणं पैसा अडकत असतात. मग त्याच कपाटामध्ये माथन होती गाया दुधाची विरजन केलेली, ती मात्र पालथी घातली. पण आता वरडलं पाहिजे, कारण चोरी झाली, घरात झाली. वाचवा वाचवा, धावा मोठ्याला, घात झाला, चोरी झाली. तिला अगदी वरडायला कोण सून. तिचा आवाज ऐकून ननन जागी झाली. म्हटले वहिनी टैनी काय बोंबा मारिती का तुझ्या इमिली का बातमी आला. ती म्हटली बरं करडती का बोंबा मारिती. म्हटले बाईसाहेब बघा ना हो, चोरी झाली माझी, नीट नाही लावतायत का कुलपण, नीट नाही ठेवतायत का बरं का. म्हणून तिनं पाहिलं तिच्या कपाटाकडं, तिचंही कपाट उघडून. जशी उठली तशी पळत गेली, कारण तिच्या दोन्हीकडचं होत बर का. तिच्या कपाटामध्ये माथन होती महाराज, ती बी रिकामी, ती पालथी घालेली होती. आणि मग या दोघींचा मोर्चा गेला. सासूबाई आत्याबाई उठा, अगं मम्मी उठ ना ग, घरात चोरी झाली ना ग, अगं मम्मी उठ ना ग, अगं मग म्हातारी ना आलं तिला काय तुम्हाला फाशी कशाला उठावलं काय मला एवढ्या लवकर. म्हटले अगं 8:30 वाजले, उठ ना आता, काय झालं काय बोंबा मारायला तुम्हाला. म्हणे चोरी झाली. नीट नाही लावता येते का कपाट, आणि नीट नाही ठेवता येते का, तुमचं भानच नाही, तुम्हाला काही समजतच नाही, तुम्हाला काही कळतच नाही. ही बघ मा पिशीमध्ये चावी आहे, ते बघ माझ्या कपाटाला कुलूप लावेले, ते बघ तुमची बरी चोरी झाली. किसून म्हटले आत्याबाई, जरी तुमच्या कपाटाला कुलूप लावेला असला ना तरी पण उघडून पाहा. तुझं का डोकं तो बापाने काय तुला शिकवलं काहीच. कपाट लावेले, कुलूप लावेले, आणि मला उघडून पाहिला. मग तिची कार म्हटली मम्मी माझं ऐक ना, पाय ना उघडून. मग म्हातारी उठली, काठी टिकीत गेली, आणि तिनं त्या कुलपाला चावी लावली, कुलूप काढलं, दरवाजा उघडला. तिचंही चोरी होईल. बाहेरून तर कुलूप लावेल होत, बाहेरून कुलूप लावेल राहतात, आतमध्ये चोरी होती. मग ती सासू होती, ती लागली सुना कपाला, काय ग डुप्लिकेट चावी केली, रात्री उठली आणि माझं कपाट उघडलं. सांगितलं आत्याबाई असं काय करते, आम्ही काय तुम्हाला चोर वाटले का, मी कशाला चोरी करू, मला काय करायचं माझ्याच घरातलं, मी कशाला चोरी करील. ती गाया करायला लागली. तिचं म्हातारीला पटलं. मग कारीकडं पाहिलं, याच्याकरता आली काय ती इड. ती म्हणे मम्मी माझ्या कशाला आळ घेते तू, आणि मी काला चोरी करू. हा मी हात मारिते पण तिकडं मारिते. हा तिकडं इकडे घेऊन येते. आणि मग दिवाळीला कानातलं गळ्यातलं मग ठुमकत माझ्या नाही केलं तर कान फाटला, तेव्हा तिकूनच आणलं फाळकं मारून, इकडून करून घेऊन जाते, नाव सांगते. आपल्या नाशिक जिल्ह्यात नाही बरं का असं कोणी, अजिबात नाही महाराज. फाळकं मारणारे आपल्याकडे नाहीची. आपल्या बाया मग कीर्तन काढता आल्या असत्या. महाराज चोरी तर झाली, सासूची झाली, लेकीची झाली, आणि सुनाची झाली. आता सून होती कर्मकांड श्रुती, लेक होती ज्ञानकांड श्रुती, आणि सासू होती उपासना म्हणजे भक्तिकांड. मग आता सुनाचं काय चोरलं गेलं, लेकीचं काय चोरलं गेलं, सासूचं काय चोरलं गेलं, एवढा इतिहास तुमच्यापर्यंत पाठवायचा आणि सेवेला पूर्ण विराम द्यायचा. कर्म हा मृत्यूलोक आहेत, त्याच्यामध्ये भगवंताने संतांनी तुम्ही आपण जरी आलो असलो, सर्वची सर्व कर्म प्रधान आहे. कर्म करावं, पण कर्म करत असताना कर्मातले दोष टाळावे. भगवंताची प्राप्ती कर्म करून करायची असेल तर त्याच्यामध्ये दोष आहे. कर्मामध्ये 2 दोष आहेत. कोणता? पहिला दोष आहे कर्तृत्वाचा. हे मी केलं,
हा कर्तृत्वाचा एक दोष आहे आणि दुसरा दोष आहे हे कर्म केलं याचं फल काय मिळणार, फलेच्छा. कर्तृत्वाचा अभिमान आणि फलाची इच्छा. भगवंताने त्या गवळणीच्या त्या माठणीतलं त्या माठातलं ते कर्तृत्वाचा अहंकार अभिमान आणि कर्मफलाची इच्छा चोरली आणि तिचं मडकं पालथं घातलं. पालथं का घातलं? पालथं केव्हा घातलं जातं? भांडे धुतले, घासले. तुम्हाला काय सांगून उपयोगी असते काही काही प्रसंग घासायचा धुवायचा तो प्रश्न वेगळा आहे, पण एवढे नाही तसे. भांडे घासले का त्याच्यामध्ये काहीच शिल्लक राहू नये म्हणून ते भांडे काय घालतात? पालथे घालतात. काही शिल्लक राहू नये तिथं घातलं पालथे. बर, मग लेखी ज्ञान. मग ज्ञानामध्ये एक दोष आहे. कोणता? अहंकार नावाचा. नित्य नित्य ज्ञाना अभिमान वाढत तो दोष ज्ञान. आणि मग आता तिथं तो अहंकार भगवंताने घालवला, तेही पालथं घातलं, काही ठेवला नाही पाठीमागे. आणि तिसरी जी होती ती सासू, उपासना, भक्ती. भक्तीत काय दोष आहे? भक्तीमध्ये भेद नावाचा दोष आहे. कोणत्याही प्रकारचा भेद भक्तीमध्ये राहता कामा नये असं भगवंताने कर्मपरस्थितीतल्या कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफलाची इच्छा, ज्ञानरूपी गवळणीच्या माथातलं अहंकार आणि भक्तिरूपी गवळणीच्या उपासनारूपी गवळणीच्या भेद नावाचा दोष, त्याची चोरी केली आणि भगवान परमात्मा निघून गेल्या. त्या गवळणीनं पाहिलं आणि त्या गवळणी बोलायला लागल्या. काय बोलायला लागल्या? पालथी दुधाने म्हणते नंदाची पोरे, म्हणते नंदाची पोरे. सवती पालथी दुधाने म्हणते मनती नंदाच्या पोरे. कवती पालथी दुधाने, कवती पालथी दुधाने, कवती पालथी दुधाने. कवती पालथी दुधाने म्हणते नंदाची आपोरे. मी तिकडे येईल बर का. म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे. म्हटले पण तुम्ही त्यांचं नाव कसं काय? अशी चोरी दुसरं कारण सोनं नाणं कशालाच हात लावला नाही आणि नेमकं हीच चोरी झाली. ही चोरी झाली ती आरती म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे. म्हटले पण एवढा मोठा वाडा
पुढूनचा दरवाजा तसाच बंद, मागचा दरवाजा तसाच बंद, खिडक्या सगळ्या बंद, भिंत इकडं फोडली नाही, असा मध्ये आलाच कसा? म्हटले अगं तो मध्ये असतो बाहेर नसतो, असं कुठं असतं का? आता हरी बाहेर हरी, ओ हरी सर्वत्र भाव से हुए आहेत सवेत त्या मेला तेने अगुण आणला, म्हणती नंदाचे आपुरे आजी चोरी केली खरी. चोरी करणारा कोण? चोरी केली कशाची आणि चोरी केली कुणाची? कुणाची रिकामा नाही तो चोरी करायला. आपल्याला वाटतं आपल्या घरी यावं आणि आपली चोरी करावा, तेवढा अधिकार आपला नाही. त्याच्याकरता गवळण होणं गरजेचं आहे. गवळण होणं याचा अर्थ भगवंताला सर्वस्व समर्पण करणं. एक विषय तो सकळा विषय त्यांचा झाला नारायण. पाण्याला जाऊ द्या, मिरची वाटू द्या, शेतात जाऊ द्या, कोणतंही काम करू द्या, त्या गवळणींचा विषय भगवान परमात्मा झाला होता. अशाच भक्तांच्या घरी भगवान चोरी करतो. त्याच्या भक्तीमध्ये असणारे काही उणेपणा घालवतो, ते दोष हरण करतो. चित्त चोरेले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे सयेत त्या मेला तेने अगुण आणला, म्हणती नंदाचे आपुरे आज चोरी केली करे. पाहती गवळणी तवती पालथी दुधाने. त्या गवळणी कोण? त्यांचा अधिकार काय? त्यांच्या घरी भगवंताने चोरी केली, ती कोणती केली? आपण व्यवहारामध्ये भगवंताने दही दूध हे सर्व रूपक आहेत ना, श्लेष अलंकार आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात, श्लेष अलंकार आहे. खरं भगवंताने त्या भक्तांच्या चित्त हरण केलेलं आहे. आणि नंतर भगवंताने सर्वात महत्वाचं कार्य जर कोणतं केलं असेल तर गोकुळामध्ये अनेक प्रकारच्या लीला केल्या. त्या लीलांचं वर्णन आता या कीर्तनात होणं शक्य नाही. काय काय केलं? येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके हो तोडिले, दह्या दुधाते बक्षिले, ओलंडिले ताकात. कोणतं कवाड उघडलं? या देहरूपी घराला बोल नका, भ्रांतीचं कवाड होतं महाराज. कवाड भ्रांतीचे उघडले. या कुलूप होतं, कुलूप कशाचे? मायेचे. कुलूप मायेचे होती, दंबाची आरगळा. एक त्रिगुणाचं शिंक होतं आणि त्याच्यामध्ये दंभाचा डेरा होता. डेरा दंभाचा पुढील पुष्कळचं चिंतन आहे.
भगवंत आध्यात्मिक चिंतन आहे सर्व. असू द्या, भगवंताने त्या गोकुळामध्ये काही लीला केल्या. गवळणी त्या लीलांचं गाऱ्हाणं म्हणून सांगायला यशोदेकडे आल्या. यशोदाला गाऱ्हाणं सांगायला. काय सांगू यशोदे? यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळीला. काय ग, असं काय केलं माझ्या कृष्णाने? काय केलं नाही हे विचार. म्हणजे सगळंच केलं. काय केलं म्हणे? परवा आला आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा. म्हातारा ज्याच्या तो म्हातारा टाकाचा डेरा होता, बाहेर घेतला फोडला ना त्याच्या बोकात. रिक्षात घातलं, दवाखान्यात नेलं. 35 सालाने झाले तेव्हा म्हाताऱ्याने आज डोळे उघडले. कृष्णा ही काय म्हणते? म्हटलं बरोबर म्हणते. तिच्या घरी गेलो. गेलो. आपल्याला खोटं बोलणं जमत नाही. गेलो तिच्या सासऱ्याच्या बोकांडी डेरा फोडला. तो सासरा मेला असता मग 10व्या दिवशी प्रवचन केलं असता. म्हटले अरे पण का असं केलं तू? तिला विचार, तिला पुढं बोलव, तिला बोलव. म्हटले तुम्ही दोघ जण नवरा बायको, खरं सांग, खरं तुझ्या आईची तो बापाची शपथ घेऊन सांग, हा जो बंगला आहे तो तुझ्या बापाने बांधला का तुझ्या नवऱ्याच्या बापाने बांधला? ती म्हणे असं काय करते म्हणे, माझ्या नवऱ्याच्याच बापाने म्हणजे त्या म्हाताऱ्यानेच बांधला. मग तुला लाज वाटते का? ज्या म्हाताऱ्याने बंगला बांधला तो म्हातारा बाहेर वस्त्रीमध्ये, तुम्ही घरामध्ये, त्याला घरात जागा नाही झोपायला. मग अशा घरात न राहिलेला बरा ना म्हातारा. म्हणून मी त्याच्या बोकांडी. यशोदा म्हटलं तुला काय लाज वाटते का? म्हाताऱ्या माणसाला बाहेर थंडीमध्ये झोप येते. म्हटलं तुला असंच पाहिजे. दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात, गळ्यामध्ये हात घाली. तिसरी आली धावून याने ग बाई काय केली, पतीची दाढी माझी. आता ती लीला लय मोठी आहे, एवढी काय माझ्याकडे सांगायला मला येतच नाही. ते नाही सांगता. असं करता करता त्याच्यात एक गवळण म्हणते का ग तिच्या घरी आला, तिच्या घरी. आईशे जरी मी जाणते यमुना पाण्याने, मी जशी पाण्याला गेले होते आणि जर माझ्या सपाट्यात सापडला ना, बघून म्हटले काय करशील, काय करशील? तुझी आई म्हणते ना धरून आणा, धरून आणा. तुला धरून आणते माझ्या घरी येऊन पाय. काय करशील? तुझ्या आईच्या नाकाच्या शेंड्यावर टिचून तुला आणते का नाही बघ. मला त्यांच्या आईचा घर नंबर घे रे म्हणे. त्यांच्या म्हण नको बोलाय खराब येते, तुला काय करायचंय? आणि मग त्या म्हातारीला गाठवलं. मोर्चा गेला, मग तिला गाठवलं. म्हणते ए थेरडी उभी राय. काय माझ्याला म्हणते मला धरून आणते तू, तू आज संध्याकाळी तुझ्याच घरी. ती म्हणे येऊन तर पाय. भगवान म्हटले तू धरून तर पाय. नाही तुझ्याही पुढं आणलं ना म्हणे. ठरलं, दोघांचं अग्रीमेंट झालं आणि बस. म्हातारीनं दिवसभर झोपा काढल्या. संध्याकाळी पुन्हा सर्व आले आणि मग तपकिरीची डबी भरली. इकडं पहा, तपकिरीची डबी भरली म्हातारीना आणि पौर्णिमा बॅटरी आणि नीलकमलची खुर्ची. बसली ना अंगणामध्ये म्हातारी काठी घेऊन. सारखी लाईट बाहेरची लावेल, पाहते आताची मंगची, आताची मंगची. आलं मागून दही दूध खाऊ घातलं गोपाळांना. जा म्हणे तुम्ही आता. आणि मग तिच्याच घरातून बाहेर आला. म्हटलं ए थेरडे काय पाहते तिकडं? तो यशोदेचा कृष्ण यायचा आहे ना म्हणे, त्याची वाट पण. हा तू तुझ्या पुढे तो बापू बाय का म्हणे. आणि तू माझ्या घरातून बाहेर आला आणि मधी कधी गेला होता म्हणे. मला मधी जाता येत, मला नादच नाही करायचा आपला. ती म्हणे तुला तर धरायला बसले,
म्हणे मग धरणा पाहते काय भगवान पुढून म्हातारी मागून. आता ती म्हातारी जुनी खाईल ती जाडजूड म्हातारी आणि त्या तिच्याच वस्त्रीमध्ये मडक्याच्या उतरणी धान्याचे पोते. भगवान काय करायचे त्या सापटीतून पलीकडे निघायचे. म्हातारीला अख्खा राऊंड मारून यायचा. घामाघूम झाली म्हातारी. आणि मग आता काय करावं आता काय भगवान त्यांनी पाहिलं हिला अटॅक पिटॅक आला तर नको नागंड शिन. मग तिचा पोरगा जो होता तो गेलता ते धार काढायला जायची आणि तिची सून उठली ती झोपातून आया पिळायला देत होती. भगवान तिच्याच खोलीत घुसले जाऊन तिच्या मांडीवर बसले तिच्या गळ्यात मिठी मारली आणि मग म्हातारी आली. बाबा म्हातारीनं पकडले ना दोघही एका हातात कृष्णाला आणि एका हातात सुनाला धरलं. भगवान म्हटलंय बघ तुझी बहीण होती ना मला पकडायची आता तो पकडलं ना हे मिटून कशाला पोलीस स्टेशनला नेती. यांच्या कुणाही खात्यान त्यांच्या कुणाही खात्यात आपलीच नुकसान आहे दे सोडून. म्हातारी म्हणे नाही नाही आता तुला पकडलंय आता तुझ्या आईच्या नाकावर टेचून हे मिटून इकलंच मिटवावा. हे कचेरी कोर्टाचं लय काम कर. ती म्हातारी काय ऐकायला तयार होईना. दिवस न गायचा टाईम एका हातात सून आणि एका हातात कृष्ण आणि निघाली ना म्हातारी बाहेर घराच्या वाड्याच्या बाहेर निघाली आणि तिकडून सूर्याचा उदय झाला. आणि मग लोकांनी पाहिलं म्हटले पद्मावती काय ग आज सकाळी आज बघून त्यांनी माया टाकली होती. तिला दिसायचा कृष्ण आणि लोकायला दिसायचा तिचा मुलगा. म्हणे का ग सकाळी सकाळी आज सुनाला मुलाला घेऊन कुठं निघाली. तुमच्या का डोळे फुटले का. आज तो यशोद्याचा कृष्ण त्यालाच पकडलं महाघरात आला होता. लोक म्हणे म्हातारीच्या डोक्यावर परिणाम झाला. तिच्या पोराला म्हणते कृष्ण आहे हिच्या पाठ डोकं बिघडलं आणि चालली ना ती दिंडी. आता लोकांना मजा पाहायला लय आनंद वाटतो. चौकामध्ये गेलं तेवढ्या तिचं पोरग ते गाय धुवून आलो होतं तिथल्या हातामध्ये त्यांनी पाहिलं कारण कृष्णाच्याच मॅच मध्ये होत. आणि मग ते म्हटले वैद्या इकडे आला. भगवंताने आपला हात घेतला काढून त्याचा हात दिला त्याच्या आईच्या. गेले पाठी मागून घरी गेले. म्हटले आई ती कालची आलखीन ती म्हातारी लय कोर करती ती म्हातारी खालच्या गल्लीला लय मोठा कर येऊन राहिले आपल्या वाड्याकडे. म्हटले कृष्णा तू मी वाट्याच्या खाली उतरेल नाही आता. आला तो लोंढा लोकांना गमतच पाहायला होत. मग यशोदे ये बाहेर काल लय बोलत होती ये बाहेर. भगवान म्हटले आई मला इथे ना कडेवर. मग कृष्णाला कडेवर घेतलं यशोदा बाहेर आली आणि तिला म्हणतो काय ग पद्मा काय 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 म्हणणं आहे तुझं. तिला चष्म्यातून पाहिलं माझं म्हणणं तुझ्या कडेवर. म्हटले यशोदे तुला दोन कृष्ण आहे का तो मुस्काटा देऊ का. बाळ माझे एकुलते एकुलता एक आहेत. आणि मग हाताक पाहिलं म्हणे महाद्या आणि तू कसा काय रे. म्हणे आई तू नाही का घरातून ओढीत ओढीत मला आणलं मा बायकोला मला आणलं. अशी जिरली म्हातारीची तुम्हाला काय सांगू फार फोटो काढायसारखं झालं. आणि मग यशोदा म्हणते काय ग काय काय कशाला आणलं त्या नवरा बायकोला. काय नाही ग म्हण यांचं लग्न झालं ना गेल्या वर्षी वाड्यावर पाया पडायला आणलेच नव्हते देवाचे. अशा लई खोड्या आहेत. पण आता आपला टाइम गेलाय संपला. त्याच्यामुळे यशोदा म्हटली कृष्णा आता गाई वासर घे यमुनेच्या तीरावर जा खेळ खेळा. खेळता खेळता 11:45 नाही 11ला 5 मिनिटं कमी राहिले आणि 11ला तर कीर्तन आपल्याला आठवाय. मी तर 11:45 म्हणलो होतो पण आता काय असतं खोटं बोलणार आहे म्हणजे आमचाही नंबर आहे. ऐका खेळता खेळता दुपार झाली. गोपाळांच्या सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या आणि यमुनेच्या तीरावर भगवंतांनी काला केला. आज हो साम्रावती काला पावया देव विसरती देव भावा. कमलाकार बसवले गोपाळ आणि भगवंताने तिथे काला वाटला. महाराज किती गोड चिंतन. नाना तरीचे शोभती दही भात
मेंढ्या तोतया संकल्प तोतया पूर अनादि कार्याचे ते कोणी न विचारिता देवता